तुम्ही रेटून घेऊ नका, दादागिरी करू नका. दादागिरी कराल तर आम्हाला पण त्या लाईनीवर यायला लागेल उद्या. तुम्ही दादागिरी कराल तर आम्हीही करू. बघ, आता कोणाचा ड्रीम प्रोजेक्ट असेल ते मी सांगू शकत नाही. तुमच्या ड्रीमसाठी आमचा ड्रीम तुम्ही खलास करू नका, म्हणजे आम्हाला तुम्ही झोपू नका. आमच्या गावातले संडास सुद्धा या लोकांनी तोडून टाकले. आमच्या गावाची शाळा तोडून टाकली, अंगणवाडीची शाळा तोडून टाकली, व्यायामशाळा तोडून टाकली. आमच्या गावाच्या ज्या आम्ही सुविधा केलेल्या त्या पण नष्ट करायच्या. आणि आता जे आमच्या इथे आमच्या मुलांचा क्रिकेट ग्राउंड आहे तोही आमचा नष्ट होणार आहे. MID संकट नाही आलंय, कारण हा मूळ प्रश्न आहे. त्याचे पुढच्या पिढीला किती भोगावं लागेल, हा पुढचे खाली दाखवायला लागेल. आमची ही गुरुचरण होती, खाली बोटापुरती दाखवायची, त्याच्यानंतर काही नाही. माझ्या जागा नावावर आहे, ही जागा कधी विकली मला माहित नाही, मला नोटीस नाही, काहीच नाही. हा, इथे मी मापणी करून देणार नाही. घेसर ग्रामस्थांचा मेट्रोच्या सर्वेला तीव्र विरोध. गुरुचरण जागा शासन घेणार, मग आमची जनावरे कुठे चारणार? आमच्या मागणी मान्य करा, अन्यथा गुरुचरण जागेचा सर्वे बंद करा. शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन केली विनंती. सर्वेसाठी मानपाडा पोलिसांचा तगडा बंदोबस्त. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या त्या 27 गावापैकी घेसर गावातील ग्रामस्थ आज एकवटल्याचे दिसून आले. घेसर गावातील गुरुचरण जागेचा सर्वे भूमी अभिलेख विभागाच्या वतीने करण्यात आला होता. जिल्हाधिकारी पांचाळ यांच्या आदेशाने आणि MMRDA प्राधिकरण विभागाचे अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी शासनाच्या सर्वेला तीव्र विरोध दर्शविला. भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वे करू नये यासाठी हरकत घेण्यात आली. परंतु स्थानिकांच्या मागण्या या स्वतःसाठी नाही तर गावाच्या भल्यासाठी आहेत. गावात अंगणवाडी, शौचालय, सभागृह हे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करत असल्याने ते जमीनदोस्त करण्यात आले. गावात नागरिक सुविधेचा वानवा आहे. आमच्याकडे जनावरे आहेत, त्यांना चालण्यासाठी कुठे घेऊन जायचे? गावात मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत, ज्येष्ठ नागरिक कट्टा नाही, लहान मुलासाठी गार्डन सुद्धा नाही, सार्वजनिक सभागृह सुद्धा नाही. उच्च शिक्षित स्थानिक विद्यार्थ्यांना नोकरीत प्राधान्य द्यावे या मागणीचे पत्र स्थानिक नागरिकांनी MMRDA चे अधिकारी समाधान मुंढे व महसूल विभागाचे मंडळ अधिकारी संतोष पवार यांना दिले आहे. परंतु आता निवेदन दिले आहे, जेव्हा सीमांकन केल्या जाईल त्यावेळी मात्र ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग असेल आणि आमच्या ज्या रास्त मागण्या शासन दरबारी निवेदनात दिल्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्याशिवाय स्थानिक घेसर ग्रामस्थ गप्प बसणार नाहीत, असा सज्जड इशारा स्थानिक ग्रामस्थांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे. या मेट्रोसाठी होणाऱ्या गुरुचरण जागेच्या सर्वे दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक KR पाटील व पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खरं सांगायचं तर आता हे मुंडे साहेब आहेत, त्यांचा आमचा खूप वर्षापासूनचा परिचय आहे. म्हणजे अनेक वेळा या ठिकाणी ते येऊन गेलेले आहेत सर्वेसाठी आणि इतर कारणासाठी. पण खरी परिस्थिती बघायला गेलो तर MMRDA जेव्हा आम्ही जातो त्यावेळी औपचारिकपणे चर्चा होते, त्याच्यातून निष्पन्न काहीच निघत नाही. आताही त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इकडे या, तुमच्या मागण्या मांडा. यांच्या अगोदर आम्ही खूप वेळा मागण्या मांडून झालेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये काही आउटपुट आजपर्यंत निघालेलं नाही. आता आजचा जो सर्वे आहे याला विरोध अशासाठी केला की मागच्या वेळी जे आले होते त्यावेळी आम्ही पंचनामा केला होता आणि सांगितलं होतं की या अशा परिस्थिती आमचं व्हायला पाहिजे. आमच्या मागण्या जर मान्य झाल्या असेल, आम्हाला जर तुम्ही लेखी देत असाल, शुअरिटी काय असेल तुम्ही किंवा आमची ज्या मागण्या आहेत त्याची शुअरिटी जर देत असेल तर आम्ही तुम्हाला कधीच विरोध करणार नाही. पण आजपर्यंत तसं घडलेलं नाही आणि याच्या पुढे घडेल असं मी एक अपेक्षा ठेवू शकतो, पण मला खात्रीने सांगू शकत नाही. जसे ते म्हणाले की वरिष्ठ जर करतील तर ते होऊ शकेल, त्यांचं म्हणणं तेच मी इथे रिपीट करतो की त्यांच्या वरिष्ठांच्या मनामध्ये काय आहे आणि आमच्या राजकारण्यांच्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा मी आज सांगू शकत नाही. परंतु या गोष्टी घडत नाही म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी विरोध केलाय. आणि निव्वळ मी आमदार साहेबांना फोन केला की साहेब अशा परिस्थितीमध्ये आमच्या मागण्या काही होत नसताना हे नुसतं रेटून येत आहेत. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आजच्या दिवस त्यांना सर्वे करून द्या, 2 दिवसामध्ये तुमची मी सभा लावतो MMRDA बरोबर
निव्वळ त्यांच्या शब्दाखातर आम्ही आज ग्रामस्थांनी माघार घेतलेली आहे. अन्यथा आम्ही आज पोलीस प्रोटेक्शन होत असतो. मी त्यांनाही म्हटलं की तुम्ही कायदा व सुव्यवस्था जर आम्ही विरोध केला, तुम्ही कायदा व सुव्यवस्था मोडली म्हणून आमच्यावर केसेस करू शकता. पण त्यांनी तसं नकार दिला की आम्ही तसं करत नाही. पण ते एक आम्हाला अनुभव आहे की असं होत आहे. सन्माननीय मुख्यमंत्री तुमचेच आहेत, खासदार तुमचेच आहेत आणि आमदार तुमचेच आहेत. आम्ही या माध्यमातून आमदार महोदयांना लेटर दिलेलं आहे, MMRD मध्ये लेटर आहे, कलेक्टर साहेबांना लेटर दिले आहे. ही जी एवढी 27 गावं आहेत, या प्रत्येक गावाला जी काही सार्वजनिक सुविधा पाहिजेत त्यासाठी त्यांना जमीन पाहिजे. आमच्याकडे जमीन उपलब्ध आहे, परंतु त्याचा फायदा आम्हाला तुम्ही करून देत नाही. सर्वच्या सर्व 100% जमीन तुम्ही संपादित करता. आमच्यासाठी काहीतरी तुम्ही त्याच्यातून भाग ठेवला पाहिजे. अशा प्रकारचं निवेदन आम्ही आमदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे, MMRD मध्ये पण दिलेलं आहे. परंतु त्यांच्याकडून कुठलाही कार्यवाही होत नाही. हेच दुःख आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही करू. आमचा अजून विचाराधीन आहे, पण त्यांचा विचार कधी पक्का होईल हे सांगू शकत नाही आणि ते आजपर्यंत झालेलं नाही. म्हणून आमचा विरोध आम्ही करतो ते यासाठीच करतो की आम्हाला शाश्वती काहीतरी द्या. आम्ही सरकारी कामाला तुम्हाला अडथळा करत नाही. ठीक आहे, तुम्ही डेव्हलप करता. आता हे कोणाचा ड्रीम प्रोजेक्ट असेल ते मी सांगू शकत नाही. तुमच्या ड्रीमसाठी आमचा ड्रीम तुम्ही खलास करू नका. म्हणजे आम्हाला तुम्ही झोपू नका. तुमचा ड्रीम होत जाईल, पण आमच्या ड्रीमचा थोडाफार विचार करायला पाहिजे, आमच्या ग्रामस्थांच्या, स्थानिकांचा, असं माझं म्हणणं असेल. आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढे चाललोय. साहेब, आमचा विरोध करण्याचं कारण म्हणजे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आम्ही घेसर गावातले सर्व ग्रामस्थ इथे जमलेलो आहोत. आम्ही विरोध करतोय. यापूर्वीही आमचा विरोध होता. आम्ही विरोध करतोय यासाठी का आमचे जे हक्क आहेत, आमच्या गावाची 100 एकर जमीन आम्ही सांभाळून ठेवलेली आहे एवढ्या वर्ष. 100 एकर जमिनीमध्ये काही नाही. आमच्या पूर्णपणे मोकळी जमीन आम्ही जमीन देतोय, पण आमच्या आहेत त्या सुविधा पण तुम्ही नष्ट करायला निघाल्यात. आज आमच्या निर्मल ग्राम पुरस्कार असताना, आमच्या गावाला ग्रामपंचायत असताना आपण आलेले होता, तेव्हा आमच्या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार भेटला. आमच्या गावातले संडास सुद्धा या लोकांनी तोडून टाकले. आमच्या गावाची शाळा तोडून टाकली, अंगणवाडीची शाळा तोडून टाकली, व्यायामशाळा तोडून टाकली. आमच्या गावाच्या ज्या आम्ही सुविधा केलेल्या त्या पण नष्ट करायच्या. आणि आता जे आमच्या इथे आमच्या मुलांचा क्रिकेट ग्राउंड आहे तोही आमचा नष्ट होणार आहे. सर्वच तुम्ही आमची 100 एकर जमीन घेता, पण आमच्या गावासाठी आम्ही काय करायचं? आणि ही एवढी जमलेली ही मंडळी आहे, ही कोणाच्या स्वतःची मागणी कुठलीच नाहीये. सर्वांचं म्हणणं आहे की आमच्या ज्या सार्वजनिक सुविधा आहेत, आमच्यासाठी क्रिकेटचा ग्राउंड द्यावा, आमची जी व्यायामशाळा जी तुम्ही तोडलेली आहे ती आम्हाला पुन्हा बनवून द्यावी. परत आमची शाळा आमच्या गावात 1934 पासून शाळा आहे, पण ती शाळेमध्ये बसायला मुलांना जागा नाहीये. ती आमच्या घरामध्ये आम्ही जागा करून दिलेली आहे. अशी अवस्था आमच्या गावाची करून ठेवली. आम्ही ग्रामस्थांनी जमिनी ठेवल्या त्या कोणीतरी अजून कोणाच्या, आता काका बोललेच का कोणाचा तरी ड्रीम प्रोजेक्ट असू शकतो. त्या ड्रीम प्रोजेक्ट साठी तुम्ही आम्हाला पूर्ण देशदडीला लावता का? आमच्या आहेत मालकीच्या जागा. आज इथे आमचे ते काका उभे आहेत, त्यांना नोटीसही नाही आणि सर्वे करतायत. ते काका सांगतात त्यांना सर्वे नंबर विचारला जात. त्यांना काय, आता त्यांचं वय जवळपास 75च्या आसपास आहे. 90 वय आहे त्यांचं. त्यांना सर्वे नंबर काय लक्षात राहणार? पण ठीक आहे, आम्ही आमच्या जमिनी सांभाळून ठेवल्या ते यासाठीच का? आमचं म्हणणं एवढंच आहे का आम्हाला आता इथे आमच्या क्रिकेटचा ग्राउंड द्यावा, आमच्या ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या द्याव्यात, आणि इथे जो पण काही प्रोजेक्ट सुरू होईल त्या प्रोजेक्ट मध्ये आमची जी मुलं त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना प्राधान्य देण्यात यावं, एवढीच आमची मागणी आहे. आणि त्या मागणीसाठी आम्ही आज इथे सर्व जमलेलो आहोत. आमची अख्खी गुरचरण आता MMRD अक्वायर करणार आहेत. आमची जी गुरचरण म्हणजे जी गुरांसाठी ठेवलेली जमीन आहे, आम्ही गुरं न्यायची कुठे? तो आमचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. जी गुरं आहेत, आज पण आम्ही शेतकरीच आहोत. शेतकरी, आता मी जरी वकील असलो तरी शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. आमची गुरं आम्ही आत्ता न्यायची कुठे? इथे तुम्ही पूर्ण हे मोजणी झाली का तुम्ही कंपाऊंड टाकाल? आमच्या याच्या पलीकडे आमची शेती आहे मालकीची, त्या शेतीमध्ये आम्ही जायचं कुठून? मार्ग पाहिजे. या गोष्टींकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि ही मोजणी किंवा हे जागा आमची एक्वायर करण्यापूर्वी आमच्या ग्रामस्थांची एक मीटिंग लावायला पाहिजे. आमचे स्थानिक जे कोणी असतील वरिष्ठ त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे, ग्रामस्थांशी चर्चा करायला पाहिजे. या गोष्टी कुठेच विचारात घेतल्या जात नाही. डायरेक्ट त्यांच्या मनाला वाटलं म्हणून ते करतात. म्हणून या गोष्टीला आमचा विरोध आहे. 100 एकर जागा सोडताना आमच्या गावासाठी त्याही काय सोडलेलं आहे? 100 एकर जागा देणं म्हणजे MMRDला खाऊ नये. आमच्या गावासाठी पण 5-10 एकर जागा सोडायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. विरोध म्हणून नाही आमचं. आमच्या गावाला तर मशनभूमीला जागा नाही, ऍक्च्युली शाळेला जागा नाही, आमच्या अंगणवाडी तोडले, आमचं संडास तोडलंय.
आमच्या अजून काही काही गोष्टी, ग्रामपंचायतचं ऑफिस तोडला, आमची जिम तोडली, त्याच्यासाठी आम्हाला जागा कुठे आहे? उद्या जर 100 एकर जागा या लोकांनी घेतली तर आम्ही याच्या पुढे जाणार कुठे? आम्हाला आज उद्या लग्न कार्यासाठी जागा नाही गावात. तर आमची मागणी हेच आहे, 100 एकर मधून किमान आम्हाला 10 एकर जागा ही सोडावी, अशी आमची विनंती आहे ना. आणि विनंती म्हणजे रिक्वेस्ट आहे ना, तर तुम्ही रेटून घेऊ नका, दादागिरी करू नका. दादागिरी कराल तर आम्हाला पण त्या लाईनीवर यायला लागेल उद्या. तुम्ही दादागिरी कराल तर आम्हीही करू. बघ, आमची एकच विनंती आहे तुम्हाला, का आम्हाला तुम्ही 10 एकर जागा सोडा, ही आमची मागणी. तुम्ही पुढे तुम्ही पण रेटून घ्या, आम्ही पण घेतोय. माझ्या जागा नावावर आहे. ही जागा कधी विकली मला माहित नाही, मला नोटीस नाही, काहीच नाही. हा, इथे मी मापणी करून देणार नाही. बघा आता मी तिकडे भाजीपाला किती केली, चला तिकडे बघायला, त्याचा फोटो नाही तुम्ही. हा हा, जुने वयाचा आहे मी. आज 98 वर्ष झाली मला. माझं नाव सत्यवान कृष्णा गायकर, राहणार मी घेसर विलजेपाडा. कारण MRD जो आज चालवले त्या मेट्रोने, आज मोठं संकट आहे आमच्यावर. आम्ही मूळ शेतकरी इथले, वाडापासून आज आमच्या 4थी-5वी पिढी चालू आहे. कारण आम्ही गुरंढोरं कुठे नेणार? प्रत्येकाच्याकडं 1, 2, 4 नांगराला बैल लागतात, ते पण आहेत, गाई म्हशी पण आहेत. हा, याच्यानंतर एवढी जागा आहे, 100, 150, 200 एकर जरी अक्वायर केली तर गुरं आम्ही, मोठा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांना येऊन पडलेला आहे. हा, त्याच्यानंतर आमची अशी परिस्थिती, शाळा तोडली, जिम तोडली, बालवाडी तोडून टाकली, संडास तोडले. याच्या पुढे असं झालं, कारण शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे. कारण संकट हेच आहे, आपणच संकटात आलोय. MRD संकट नाही आलंय, कारण हा मूळ प्रश्न आहे. त्याचे पुढच्या पिढीला किती भोगावं लागेल, हा, पुढचे खाली दाखवायला लागेल. आमची ही गुरुचरण होती, खाली बोटापुरती दाखवायची, त्याच्यानंतर काही नाही. पूर्ण आम्हाला पूर्ण भिकेस लावणार आहे ते. धन्यवाद. मी समाधान मुंडे, MMRD तर्फे भूमापक आहे. तर ही शासकीय जमीन आपल्याला मेट्रो 12च्या कारडेपोसाठी भेटलेली आहे. तर या जमिनीचा आज हद्दकायम मोजणी सुरू आहे. पण या हद्दकायम मोजणीस ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. कारण त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे की त्यांच्या अशा मागण्या आहेत की त्यांनी गुरुचरण जमिनीमध्ये खेळाचे मैदान, गावासाठी इतर सुविधासाठी जमीन राखीव ठेवण्यात यावीत. अंगणवाडीसाठी, क्रिकेट ग्राउंडसाठी, व्यायामशाळा, सार्वजनिक शौचालय किंवा रस्ते वगैरे याच्यासाठी, आणि प्रकल्पामध्ये नोकऱ्या मागणी केली आहे. तर हे निवेदन माझ्याकडे आलेलं आहे. हे वरिष्ठाकडे मी निवेदन सादर करणार आहे. वरिष्ठांनी जे आदेश देतील त्याच्यानुसार ती कार्यवाही होईल. सन्मान्य महोदय, या शेतकऱ्याचं मत होतं की पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्या जे काही शेतकरी आहेत, जे जमीन कसतात, त्यांना त्या नोटीसी पण पोहोचलेल्या नाहीत. कसं होतं? मोजणीचं काम हे भूमी अभिलेख विभागाचं आहे. त्यांच्याकडनं सर्वांना मोजणीच्या नोटीस जातात. ती कार्यवाही त्यांच्याकडनं झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. भूमी अभिलेखचे सर्वे स्थानिकांनी विरोध नाही केला, विरोध करतायत, मागण्यासाठी विरोध करतायत, सर्वेसाठी विरोध करत नाहीत, पोलीस बंदोबस्त आहे, परंतु यांच्या मागण्या मान्य होतील का? कसं बघताय? ते वरिष्ठ सांगू शकतील, मी सांगू शकणार नाही. माझं नाव संतोष शंकर पवार, मी इथला ग्रामवसूल अधिकारी आहे, तलाठी आहे. जो पत्र आलेला आहे त्याच्यानुसार मी आज इथं मोजणीला हजर होतो. आणि जो आज ग्रामस्थांनी या मोजणीला विरोध केलेला आहे, तर त्याच्यात यांनी जे आमचे समाधान मुंडे साहेब आहे, MMRD वाले जे प्रतिनिधी आज करत आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाची एक प्रत म्हणून मान्य तहसीलदार साहेबांकडे ही प्रत दिलेली आहे मला. ती प्रत मी मान्य तहसीलदार साहेबांकडे आज संध्याकाळी इथून गेल्यानंतर मी जमा करतो. आता स्थानिक भूमिपुत्राच्या रास्त असलेल्या मागण्या प्रशासन मान्य करतात की त्यासाठी स्थानिकांना संघर्ष करावा लागतो, हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरू शकणार आहे. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त शिरीष वार्ता न्यूज आपल्या YouTube, Twitter, Instagram आणि Facebook चॅनेलवर.